मामानं दिलेल्या आमंत्रणाचा मान ठेवून सगळे मावस भाऊ जे आहे तर ते बाहेरगाव मध्ये पोहोचले होते आणि इथं आल्यानंतर नेमकं काय झालंय ते तर तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये सांगणार आहे। त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा। तर कसं आहे मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये। आज आपल्याला आमंत्रण आलं होतं ते पण आपल्या मामाकडून आणि त्यासाठीच मी आता ब्लॅक घोडा घेऊन डायरेक्ट निघालो बघा मामाच्या गावाकडे। पण ब्लॅक घोड्यामध्ये घासलेट टाकण्यासाठी घासलेटच्या पंपावरती आलो होतो आणि घासलेट वगैरे टाकून झाल्यानंतर बारड मार्ग डायरेक्ट मुदखेडच्या रोडला लागलो होतो बघा। त्यानंतर जे मुदखेडचा उडान फुल आहे तर ते पार वगैरे करून झाला होता आणि उमरी रोडला पण लागलो होतो। मग मी डायरेक्ट आलो होतो बघा शिंदे येथे आणि इथं आल्यानंतर पहिले तर दोन्ही मावस भावांना म्हणजेच आपले सचिन भाऊ आणि शंकर भाऊ या दोघांना पण घेऊन आता डायरेक्ट निघालो होतो बघा मामाच्या गावाच्या दिशेने। भायगावच्या फाट्यावरती आल्या इथे पण आपल्यासोबत दोन मावस भाऊ जुटले होते, त्यामध्ये एक बाळा भाऊ होता आणि त्यानंतर दुसरा जे आहे तर ते योगेश भाऊ। मग आता आम्ही सगळेजण तिथून पण पुढे निघालो होतो आणि पुढे जात असताना योगेश भाऊ आणि शंकर भाऊ एका गाडीवरती होते आणि मी सचिन भाऊ आणि बाळा एका गाडीवरती होते। आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट मामाच्या शेती आलो होतो, ते पण रोडलाच असल्यामुळे तिथंच थांबलो होतो आणि योगेश भाऊ जे आहेत ते त्याच मारुतीला जाऊन पाया पडून घेतला होता। योगेश भाऊने पेढे आणले होते आणि त्या पेढ्याचा लाभ सगळ्यांनी घेतला होता आणि ते कशासाठी आणलेत ते तर त्याच्याकडूनच ऐकून घ्या तुम्ही। पेढे वगैरे आणलेले आहेत, मामाच्या गावाकडे आलो होतो तर पेढे वगैरे आणलेत, कशासाठी आणलेत तर ते त्याच्याकडूनच जाणून घेऊया। आता सगळे भाऊ एकत्र आल्यामुळे पेढे वाटायलास माणसं पैसा कमवतात, आम्ही फक्त माणुसकी कमवले। ओके 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 हो, लय भारी बोललाय भाऊ। तर बघूयात हे एवढा असर किती वेळ राहते काय नाही ते बघूयात आता। हे सगळं टाइमपास करून झाल्यानंतर मग डायरेक्ट आलो होतो बघा मामाच्या घरी आणि त्यानंतर राजीने तर फर्स्ट क्लास अशी भाजी वगैरे बनवून ठेवली होती आणि बळी मामाने आमंत्रण दिलं होतं, त्यामुळे त्यांना पहिले भेटलो आणि त्यासोबतच त्यांना सगळ्यांना घेऊन गोदावरी नदीचा पूल पाहण्यासाठी गेलो। त्यामध्ये आम्हाला टोकरा दिसला आणि दाजीला आणि मामाला सांगितलं की आम्हाला पण एक चक्कर हवी आहे, त्यासाठी मग त्यांनी पण म्हटले चला। मग सगळ्यांनी मस्त अशी टोकऱ्यामध्ये चक्कर वगैरे मारली। थेट घराकडे आलो आणि घराकडे आल्यानंतर बघितलं तर काय आपला बर्थडे बॉय म्हणजेच युट्यूब भाऊ पण आला होता आणि त्यासोबत विकास भाऊ पण आला। मामाने पहिले तर युट्यूब भाऊचा हार आणि दस्ती घालून बर्थडे साजरा केला। आमच्या एका मेवणीने 10वीच्या परीक्षेमध्ये 84% गुण घेतले होते, त्यामुळे सर्व मावस भावांच्या तर्फे तिचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला। त्यासोबतच सर्वांच्या फोटोज वगैरे क्लिक करून झाल्यानंतर मग आम्ही आता जेवणाच्या मार्गावर लागलो होतो। दाजीचा पण श्लोक सुरू झाला होता, ते पण एकदा ऐकूनच घ्या। जाऊन होता नाम घेता पुकाचे जीवन गरी जीवतो अन्न पूर्ण ब्रह्म उदर निर्मळ शेवटी जिकडे श्लोक जायचा होता ते श्लोक तिकडेच गेला होता, त्यामुळे त्याकडे लक्ष न देता आपण आपल्या जेवणाला सुरुवात केली। आणि त्यानंतर सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी मग आपल्या गणा भाऊची पण एंट्री झाली होती, त्याला पण हात वगैरे दिला, सगळ्यांसोबत मस्त अशा फोटो काढल्या। आणि योगेश भाऊ आणि युट्यूब भाऊ जे आहे तर ते टेम्पो वगैरे घेऊन निघाले होते बघा, त्यांचा पण एक लास्टचा शॉट वगैरे घेतला। त्यानंतर मी सचिन भाऊ आणि शंकर भाऊ आम्ही आमच्या रोलला लागलो होतो। तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या मावस भावासोबत असं काही केलं आहेत का नक्की कमेंट मध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या आयडीला फॉलो करून घ्या। चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये, धन्यवाद।